यंदाचा आमचा हिरक महोत्सव आहे. आजादनगर सार्वजनिक समितीच्या वतीने हा गणेशोत्सव साजरा करताना आम्ही विविध गोष्टींचा भाग ठेवतो. आणि सर्व सहकारी मंचावरील आपल्याला विस्ताराने सर्व गोष्टींचं या ठिकाणी आपल्याला माहिती देते. आजादनगर सार्वजनिक उत्सव समिती फक्त गणेशोत्सव नव्हे तर उत्सव समिती, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, यंदाचा आमचा नवरात्रोत्सवाचं सुद्धा हे 60वं वर्ष आहे. दहीहंडी असेल, दिवाळीची पहाट असेल, शिवजयंती असेल, हे सर्व सण आम्ही या ठिकाणी साजरे करतो. आणि या सणामध्ये फक्त आजादनगरचे नव्हे तर संपूर्ण अंधेरी पश्चिमची लोक या आमच्या सणामध्ये सहभागी होतात आणि उत्सवाची शान वाढवतात. 1966 साली सुरू झालेला गणेशोत्सव अतिशय लहान प्रमाणात होता. खरं म्हणजे आजादनगर ही इंडस्ट्रियल कॉलनी आहे आणि या कॉलनीमधील सर्व कामगारांनी एकत्र येऊन प्रथम गोल्डन टेबलची असतील, मग एक्सलची असतील, स्पेशल स्टीलची असतील, अशा विविध कंपन्यांचे कामगार ह्या विभागात राहतात आणि त्यांनी ह्या कामगारांनी त्यांच्या एम्प्लॉयरनी म्हणजे त्यांच्या मालकांनी या गणेशोत्सवाला खूप मदत केली आणि सुरुवात केली. प्रथम 5 दिवसाचा, मग 7 दिवसाचा, मग अनंत चतुर्दशीपर्यंत असा गणेशोत्सव साजरा केला जात होता. दिवसेंदिवस माणसं वाढली, कार्यकर्ते वाढले आणि उत्सवाला एक वेगळं असं एक वळण मिळालं. अंधेरी पश्चिम मधला हा पहिला गणेशोत्सव आणि त्यामुळे हे अंधेरीच्या राजाची विसर्जन जे आहे ते विसर्जन संपूर्ण अंधेरी होते. त्यावेळेला आम्ही अंधेरी गाव म्हणायचो. त्या पूर्ण गावामधनं हे विसर्जन होतं. त्र्याहत्तर साली आपल्या सगळ्यांना माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठा दुष्काळ पडला आणि त्यावेळेला संपूर्ण मुंबई शहरामध्ये एक कामगारांमध्ये असंतोष होता. भाववाढीची झळ पूर्ण जनतेला पोहोचत होती. अशा वेळेला आणि आमच्या ह्या कॉलनीमधील 2 कंपन्यांचे म्हणजे गोल्डन टोबॅको असेल, स्पेशल स्टील असेल, या दोन्ही इमारतींमध्ये, दोन्ही कंपन्यांमध्ये संप होता. त्यावेळेला लोकांनी देवापुढे साकडं घातलं, अंधेरीच्या राजापुढे, आणि सांगितलं की हे सगळं व्यवस्थित होऊन द्या. पुढल्या वर्षी आम्ही अनंत चतुर्दशी नव्हे तर आम्ही त्याला बाप्पाचं विसर्जन संकष्टीपर्यंत आम्ही वाढवू. आणि आपल्या सर्वांना ज्ञान असेल 74 साली भरपूर पाऊस पडला. हे सगळे संप वगैरे सगळे मिटले होते आणि आम्ही देवाकडे सागर घातल्याप्रमाणे त्या वर्षीपासून आज तक या मूर्तीचं विसर्जन संकष्टी चतुर्थीला होतं. जरी संकष्टी चतुर्थीला आमचं विसर्जन होत असेल तरी आमची जी पूजेची मूर्ती आहे त्याचं विसर्जन आम्ही अनंत चतुर्दशीला करतो. आणि नंतर मग 4 दिवसांनी संकष्टीला ह्या गणपतीचं आम्ही विसर्जन करतो. लाखो भाविक याच्यामध्ये सामील होतात आणि अंधेरीच्या राजाचं आयोजन करत असताना आम्ही सर्व सामाजिक सुद्धा कार्याकडे आम्ही लक्ष ठेवत असतो. जसा कोणी दुष्काळ पडला महाराष्ट्रात, देशात दुष्काळ पडला, काही अडीअडचण आली, काही संकट आली, जसं मध्यंतरी करोना येऊन गेला,
अशा वेळेला सरकारच्या सगळ्या सूचना आम्ही ज्या तंतोतंत त्याचं पालन केलं होतं, नुसतं पालन केलं नाही तर त्याच्यामध्ये थोडासा आर्थिक हातभार सुद्धा आम्ही सरकारला आम्ही त्यावेळेला आमच्या मंडळाच्या वतीने केला, हातभार लावला. कोरोनामध्ये पहिलं डोनेशन जे असेल ते पहिल्यांदा आमच्या अंजलीच्या राजाकडनं केलं. त्यावेळेला मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब होते. त्याच्या आधी सुद्धा ज्या वेळेला 2005ला ज्यावेळेला मुंबई शहरामध्ये पूर आला आणि त्यावेळेला नुकसान झालं, त्यावेळेला सुद्धा आमच्या अंधेरीचे राजाचे सर्व कार्यकर्ते त्यांनी सुद्धा त्यावेळेला त्या संकट समयी मुंबईकरांची साथ दिली. डेकोरेशन करताना सुद्धा आम्ही प्रथा पाळतो की एखाद्या चांगल्या देवळाची नामांकित देवळाची आम्ही प्रतिकृती या ठिकाणी निर्मिती करण्याचा प्रयत्न करतो. पालीच्या गणपतीपासून बल्लाळेश्वरापासून आम्ही सुरुवात केली आहे ती आज साळंगपूरच्या कष्टभंजन हनुमानापर्यंत आम्ही या ठिकाणी पोहोचलो. आणि हे यंदाचं वर्ष हनुमानाचं विशेष असल्यामुळे आम्ही यावेळेला हनुमानाचं देवळाची निवड केली. आणि गेले अनेक वर्षापासून घरचा कार्यक्रम आहे, आपलं मंडळ आहे, अशा परीने भावना ठेवून या देखाव्याची रचना करणारे आमचे धर्मेश शाह दरवर्षी आमच्याबरोबर येतात, देवळाची निवड करतात. आता हे यंदाचं जे देऊळ आहे ते आम्ही 2 वर्षापूर्वी बघून आलेलो आहोत, त्यांच्या परवानगी सुद्धा आम्ही घेतो. तर हे जे काही देखावा केलेला आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मला वाटतं धर्मेश शाहने आपल्याला दिली तर मला वाटतं जास्ती उचित ठरेल. मी हा माहिती त्यांच्याकडे सुपूर्द करतो. आल्याबद्दल खूप खूप आभार. आणि मला सगळ्यांना माहीत असेल तसं सुवर्ण जयंतीमध्ये पण आम्ही अंधेरीच्या राजामध्ये अंबेधाम टेम्पल म्हणून आम्ही मंदिरची प्रतिकृती बनवली होती. ती पण भरपूर मोठी आणि भरपूर डिटेलिंगमध्ये होती आणि ती प्रतिकृती पण 5 ते 6,000 स्क्वेअर फीटमध्ये बनवली होती. त्या हिशोबानेच हिरक महोत्सव आहे, त्यामुळे आम्ही ह्या महोत्सवामध्ये 60व्या वर्षामध्ये कुठलं तरी व्यवस्थित मोठं मंदिर जे सगळ्या भक्तांना तिकडे जाता येत नाही त्यांना इकडे येऊन त्याची प्रतिकृतीची फिलिंग्स वगैरे भेटेल त्या हिशोबाने आम्ही वेगवेगळे मंदिर आम्ही व्हिजिट करत होतो. आणि समिती वगैरे आम्ही बसतो आणि सगळे जे मंदिर आम्ही व्हिजिट करतो त्याची समीक्षा करतो. आणि त्यानंतर आम्ही डिसाईड केलं की हिरक महोत्सवमध्ये आम्ही सारंगपूरचं जे हनुमान मंदिर आहे ज्यामध्ये सगळ्यांची म्हणजे सारंगपूर मंदिर आणि आमच्या अंधेरीच्या राजा म्हणजे तिकडे पण सगळ्यांची मानता पुरी होते. आणि ह्यामध्ये पण नवसाला पावलाला राजामध्ये पण तसे होतं. तर आम्ही हिरक महोत्सवामध्ये कष्टभंजन हनुमान मंदिरच्या प्रतिकृती बनवण्याची प्रयत्न केलेली आहे. आता आमच्याकडे दुसरा सार्वजनिक महोत्सवमध्ये जेवढी जागा असते त्यापेक्षा बरीचशी मोठी जागा आमच्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे परिसर पण मोठा आहे आणि आतमध्ये जी व्यवस्था आहे ते पण मोठी आहे. तर यावर्षी आम्ही 5 ते 5,500 स्क्वेअर फीटच्या मंदिरचा परिसर बनवलेला आहे. आणि नेहमी आम्ही काय करतो जे मंदिरची आम्ही व्हिजिट करतो त्याची प्रतिकृती आणि त्याची प्रतिकृतीची जे डिटेलिंग असते ते इंडोरमध्ये कसं काय सेट करता येतं त्याची आम्ही प्रतिकृती बनवायचा प्रयत्न करतो. यावेळी कष्टभंजन हनुमान मंदिर मी कोणी बघितलं असेल किंवा यूट्यूबवर बघितलं असेल तर आतमधला परिसर हुबहू आम्ही तिकडे बनवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्यामध्ये कष्टभंजन हनुमानजीमध्ये ओरिजिनल मंदिर जे आहे त्यामध्ये एक मोठा हनुमानजीचा स्टॅच्यू उभारण्यात आला आहे. ते 3 वर्षापूर्वी आला होता. त्या आम्ही समिती वगैरे बसतो आणि त्याची USP म्हणून हनुमानची जे प्रतिकृती आहे ती आम्ही 32 फुटाची इकडे बनवलेली आहे. आणि पूर्ण परिसरमध्ये जेवढी मटेरियल वगैरे आम्ही वापरतो ते सगळं FRP आणि स्टील असतं.
त्यामुळे म्हणजे पर्यावरणात लक्षात ठेवून सगळी वस्तू आम्ही रियूज रिपीटेडली करतो आणि हे पर्यावरणामध्ये आम्ही लक्ष ठेवतो न थर्मोकोलचं युजेस किंवा दुसरं कुठलंही युजेस जे आम्ही पर्यावरणाला जे हानी होतं तसे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही वापरत नाही. आता हे परिसरमध्ये आम्ही जेव्हा जसं सांगितलं 2 वर्षापूर्वी आम्ही व्हिजिट केलं होतं. व्हिजिट करण्यानंतर आमचे पूर्ण टीम असते, फॅब्रिकेटर असतात, डिझायनर असतात, तसं सगळं बसतं आणि वेगवेगळे 2 ते 3 ऑप्शन वगैरे बनवतो आणि त्यानंतर आम्ही समितीबरोबर बसतो आणि एक फायनल लेआउट फायनल करतो आणि त्या हिशोबाने सगळे पीसेस वगैरे डिटेलिंग करून पूर्ण रेडी करतो आणि ते गोल्ड करून मग नंतर त्याची मातीने आम्ही मोल्ड बनवतो आणि त्यानंतर मोल्ड बनवून त्यानंतर FRP मध्ये आम्ही स्ट्रक्चर वगैरे बनवतो. आता ह्या वर्षी पण आम्ही 5000 फूटचं मोठं मंदिर सारंगपूरचं आम्ही राबो प्रतिकृती बनवली आहे. त्यामध्ये झुमरही ठेवलेलं आहे आणि USP मध्ये जे गणपती बाप्पा आमचे आहे त्याची जे पाठमधली जे स्ट्रक्चर आहे ते तुम्ही बघितलं तर ते गोल्डन फ्रेम आहे. ते म्हणजे जे सारंगपूरमध्ये अत्यंत प्रशंसनीय आणि उल्लेखनीय आहे ते सेम हुबहू आम्ही इकडे पण बनवली आहे. तर जेव्हा आम्ही अनावरण करू ते तुम्ही बघा आणि तुम्हाला पण छान लागणार आणि पण ते सुंदर बनवलेले आहे तसं आहे. आणि त्यानंतर मी साहेबांना देतो म्हणजे अजून समितीबद्दल वेगवेगळे विचार वगैरे ते तुमच्यासमोर ठेवणार. धर्मेश यांनी देखाव्यासंबंधी आणि इतर अनेक गोष्टी जशी आम्ही प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा इथे कुठेही वापर करत नाही, पर्यावरणाची काळजी घेतो, त्याचप्रमाणे अनेक गोष्टी ज्या आहेत ज्या पोलीस खात्याच्या आमच्या सूचना आहेत त्याचप्रमाणे इतर व्यवस्था ज्या आहेत आमची त्या व्यवस्थेसंबंधीची सर्व माहिती आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री अशोक राणे हे देतील. नमस्कार. मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की हे 60वं वर्ष आहे आपलं मंडळाचं, तर गेली 6 महिने आम्ही आमचे जे मार्गदर्शक आहेत त्याच्या अंडर मार्गदर्शनाखाली दर आठवड्याला मंगळवारी मीटिंग घेऊन 60वं वर्ष कशा रीतीने जे भाविक येतात त्यांची सुरक्षा काय करावी याबद्दल त्यांच्या गायडन्सने आम्ही आयोजन यावेळी केलेलं आहे. यावेळी जो परिसर आहे मंडप आहे त्यामध्ये 40 CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. त्यानंतर अग्निशामक म्हणजे आग वगैरे लागली तर त्यासाठी 32 अग्निशामक सिलेंडर आम्ही मंडपात त्याचप्रमाणे परिसरामध्ये आपण ठेवलेले आहोत. त्यानंतर मंडपामध्ये त्यानंतर VIP गेट आणि भाविकांची लाईन यामध्ये काही झाले तर प्रत्येक व्हॉलंटियरला आम्ही 20 वॉकी टॉकी देण्यात आलेली आहे जेणेकरून प्रत्येक जण एकमेकाच्या संपर्कात राहील आणि काय झालं तर तिकडे मग वॉकी टॉकी ज्याला मेसेज मिळेल ते तिकडे जातील. त्याचप्रमाणे आम्हाला दरवर्षी आंबोली पोलीस स्टेशन असेल, DN नगर पोलीस स्टेशन असेल, वर्सोवा पोलीस स्टेशन असेल यांचं चांगलं सहकार्य मिळतं. त्यांच्यासाठी आम्ही इथे आमच्या मंडळाच्या मैदानाच्या बाहेर बूथ बांधतो आणि यावर्षी त्याची सोय केलेली आहे. जे भाविक येतात आणि पावसाळा असल्यामुळे जे भाविक येतात त्यांच्यासाठी आम्ही रांगेसाठी शेडही बांधलेली आहे जेणेकरून त्यांना पावसाचा त्रास होणार नाही. त्यानंतर आमचे जे एक VIP गेट, त्यानंतर जे गणेश जनरल पब्लिक असते त्यांचा एक गेट, असे मिळून 3 गेट आहेत. तर 3 गेटला आमचे मेटल डोअर डिटेक्टर ठेवण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला चेकिंग करण्याकरता 4 अँड मेटल डिटेक्टर ठेवण्यात आलेले आहे. आणि पूर्णपणे आम्ही भक्तांची सुरक्षा कशी होईल याकडे लक्ष देऊन आम्ही काम करतो. आमचे स्वतःचे 250 ते 300 व्हॉलंटियर आहेत. त्यानंतर पोलिसांची मदत असते आणि हे सर्व करत असताना
आम्ही भक्तांची ही काळजी म्हणजे त्यांना पाण्याची सोय करणे म्हणजे लाईनीमध्ये वगैरे तेही आम्ही करतो. आणि दुसरं सांगायचं झालं तर FSI म्हणजे सुरक्षा सेफ्टी अशी एक महाराष्ट्रामध्ये कमिटी आहे, ऑर्गनायझेशन आहे. तर गेली 15 वर्षे ते जे मंडळ रजिस्टर आहेत त्यांच्याकडे फॉर्म भरतात, त्यांचं ऑडिट करतात आणि त्यामधून ते एक मंडळ सिलेक्ट करतात. तर गेली 10 वर्षे आम्ही त्यांचं पहिलं किंवा दुसरं प्राइज आम्ही कंटिन्यू घेतो आहोत. आणि ते ज्या सूचना करतात म्हणजे त्यामध्ये सगळे म्हणजे जे येतात तिथे ऑडिट करायला, त्यामध्ये पोलीस आहेत, तज्ज्ञ असतात, ते आम्हाला मार्गदर्शन करतात की हे असं झालं पाहिजे, हे पाहिजे. त्यांनी पॉईंट सांगितलेला की असेंब्ली पॉईंट पाहिजे, म्हणजे काही झालं तर लोकांनी कुठे जमायचं त्यासाठी तुम्ही एक असेंब्ली पॉईंट ठेवला पाहिजे. तर असे काही त्यांच्या सूचना असतात ते आम्ही दरवर्षी पाहतो आणि त्यामुळे दरवर्षी आम्हाला फर्स्ट प्राइज मिळतं. आणि याही वर्षी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बरेचसे जे काही त्यांनी आम्हाला गायडन्स केलं होतं ते आम्ही ते आटोकाट प्रयत्न केलेला आहे करायचं. आणि भाविकांची भक्तांची सुरक्षा हे पहिलं आम्ही त्याच्यावर लक्ष देतो. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही या पद्धतीने भाविकांची सोय केलेली आहे. आपल्या सर्वांना माहिती असेल वेगळी ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा महागणेशोत्सव जो महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून साजरा होणार आहे त्यात आमच्या मंडळाचा सुद्धा सहभाग आहे. या मंडळाच्या वतीने जी सरकारने करोडो रुपयाची मदत या गणेश किंवा खर्च या गणेशोत्सवात करणार आहे, जसं दहीगावकर जे आपले समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी एक मागणी केली आहे, अशी अनेक छोटी मोठी मंडळं आहेत. त्या मंडळांना राज्य सरकारने महागणेशोत्सव म्हणून साजरा करत असताना मदत करावी. कारण अनेक लहान मोठी मंडळांना पैशाची आर्थिक चणचण यावेळेला भासते. तर त्यांनी मागणी केली की अशा मंडळांना मदत करावी. आझादनगर सार्वजनिक उत्सव समिती सुद्धा अशा लहान मोठ्या मंडळांना मदत करण्यासाठी म्हणून सरकारने मदत करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो. आमच्या मंडळाच्या अध्यक्षांनी आपल्याला सर्व सुरक्षता आम्ही कशी काळजी घेतो यासंबंधी माहिती दिली. पुढे ह्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आम्ही भक्तांची काळजी घेतो, आमच्या कार्यकर्त्यांची काळजी घेतो आणि यासंबंधीची सर्व माहिती आमच्या मंडळाचे जे सेक्रेटरी आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या सर्व बाबीवरचं विवेचन आपल्यासमोर ठेवावं. सर्वप्रथम नमस्कार. आपण दरवर्षी इथे येतात, आमच्या विनंतीला मान देऊन आपला गणपती कव्हर करतात त्याबद्दल. आपण दरवर्षी आपल्या गणपतीला 17 वर्ष आहे, त्यामध्ये आम्ही 90पासून आमच्या जनरेशनने हा गणपती दादांच्या अध्यक्षतेखाली आम्ही घेतला गणपती मंडळाला. त्यापासून आम्ही आजपर्यंत 90पासून 34 इयर्स झाले. आता काय आहे फडणवीस साहेबांचं असं आहे दादांचं की ते इम्प्रुव्हमेंट कमिटी आणि स्टँडिंग कमिटी ह्या दोघांवर राहिल्यामुळे त्यांच्याकडे एक शिस्तबद्धता आणि जे प्लॅनिंग आहे ते त्याच्याबद्दल त्यांचं मुंबईत पण नाव होतं त्यावेळेस पण आणि आताही आहे. तर त्यांचा नुसता मला आमच्याकडे विमा करतो पण त्याच्यावर तुम्हाला सांगतो हे जे ग्राउंड जे आता आम्हाला मिळालेलं आहे आपल्याकडे एवढं हा मैदान आहे, ह्या मैदानाचं रिझर्वेशन वेगळं होतं, एक स्कूल रिझर्वेशन आणि असं होतं. त्यामध्ये आपण ते RG म्हणजे ग्राउंड करून घेतलं. त्याच्यामुळे दादांचा फडणवीस साहेबांचा मोलाचा वाटा आहे. त्यावेळेस ते आपल्या ते ताब्यात आल्यामुळे आपण सगळा हा जो गणेशोत्सव आहे, नवरात्रोत्सव आहे किंवा आमची एक फुटबॉल अकॅडमी आहे, इतर सगळे कार्यक्रम आहेत ते आम्ही घेऊ शकतोय, मुलं घेऊ शकतायत.
त्यामध्ये आयॉन्स लावलेल्या जी लाईटमध्ये पण रात्री मुलं, छोटी मोठी मुलं वेकेशनमध्ये खेळत असतात रात्रीची पण. अशामुळे आपल्याला हा मैदानाचा हा मोठा परिश्रम मिळाल्यामुळे पण आमच्या एक मंडळाला त्याचा मोठेपण मिळालेलं आहे. आपण आता अध्यक्ष साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जी आमच्या सुरक्षा व्यवस्था वगैरे आहे, CCTV कॅमेरे आहेत, आम्हाला फायर फायटिंगचं जो आम्हाला प्रथम पारितोषिक किंवा सेकंड पारितोषिक जे मिळतं त्याच्यामध्ये ही गोष्ट झाली. पण त्याच्याबरोबर आम्ही सगळा सब इन्शुरन्स सगळा केलेला आहे ह्या मंडपाचा, भाविकांचा. आपला जो सोन्याचा मुकुट आहे, हा सोन्याचा मुकुट जवळजवळ 2.5 किलोचा आहे. छत्र आहे 15-1 किलोचं. उंदीर मामा बनवलेला आहे 6 किलोचा. असे सगळे आपण जे जो सब इन्शुरन्स कव्हर केलेला आहे तो 11,68,00,000 11,68,81,000चा आपण कव्हर केलेला आहे. यामध्ये आपले भाविक सुद्धा आहेत. उद्या भाविकांना कुठे काय डॅमेज झाले त्यामुळे मिरवणूक आहे आपली विसर्जन मिरवणूक ही फार 18-20 तासाची आपली निघते भव्य मिरवणूक. त्यामध्ये भरपूर क्राऊड, लाखाचा क्राऊड असतो. कोणाला कुठे काय डॅमेज झालं तर त्यांना आपण कव्हर केलेलं आहे. कार्यकर्त्यांना इथे आपण काय झालं तर त्याच्या सेफ्टीसाठी त्यांना कव्हर केलेलं आहे. अशा सगळ्या गोष्टी, जसं भूकंप आहे हे कसं झालं 2005 साली जे मोठा पूर आला मुंबईला, त्यावेळेस आम्ही हे झालं तेव्हापासून आम्ही सुरुवात केली. तुला हे सगळं जे पाणी आणि त्यामुळे फार नुकसान झालं मंडळाचं, सगळ्याच मंडळात मुंबईचं नुकसान झालं त्याच्यामध्ये. तेव्हापासून आम्ही हा सुरुवात केलेला आहे इन्शुरन्स करायला सगळ्यांचा. आणि मग ह्या एक जसं सगळं आमच्या ज्या मंडपाच्या बाजूच्या ज्या वस्तू आहेत, म्हणजे जशी ही आमचं जिम आहे मंडळाची, हा बँक्वेट हॉल आहे, ह्यालाही आम्ही स्ट्रक्चरल ह्याचं पण इन्शुरन्स करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण सगळं एक उत्कृष्ट मंडळ किंवा एक जबाबदार मंडळ म्हणून कसं आपण राहिलं पाहिजे किंवा कोणाला सगळ्यांना कसं मेसेज दिला पाहिजे, तर हा एक मेसेज पण अशाने आमच्याकडनं एक मंडळाचं उत्कृष्ट मंडळ जे आम्हाला नेहमी पारितोषिक मिळतं त्याच्यात ह्याचा पण मोठा सहभाग असतो. त्याचप्रमाणे तुम्हाला एक सांगावं एक वाटतंय, हे आमचं 60वा डायमंड जुबलीस हिरक महोत्सवी वर्ष. या निमित्त आपण एक अंधेरीचा राजा जसं हे आपण तुम्हाला दाखवतोय ते लोगो बनवला स्पेशल. ही कल्पना आली फणसे साहेबांनी दादांकडनं आलेली कल्पना आली, ती एवढी हाईट झाली की त्याचं फारच. त्यासाठी आपण एक स्पर्धा घेतली. त्या स्पर्धेमध्ये सगळे म्हणजे देशभरातनं नाही पण जगभरातनं 400 स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धकांमध्ये आपण त्यांना काही शब्द वर्ड्स दिले, म्हणजे हे पाहिजेच आम्हाला, एक 60 हा अक्षर आणि अंधेरीचा राजा हे पाहिजे, नवसाला कोणाला ही गोष्ट पाहिजे. आणि मग त्यांना तो विषय दिला आणि आम्ही 1 महिन्याचा टाइम दिला होता. त्या सगळ्यांना आपण आपल्या वेबसाईट आमच्या साईटवर त्यांना टाकायला सांगितलं. आणि ह्याच्यासाठी आपण सिलेक्शन आम्ही कोणी मंडळातल्या एकही माणसाने इतकी सुद्धा त्याच्यामध्ये एक पण तसभर पण आम्ही इंटरफेअर केलं नाही. ह्याच्यासाठी आपण जे स्कूल ऑफ आर्ट्स आहेत त्याचे ते स्टुडंट जे गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि आता तिथे ते प्रोफेसर पण राहिलेले आहेत आणि आता त्यांचा प्रोफेशनल त्यांचा बिझनेस तोच आहे, त्यांना आपण ह्याच्यासाठी निरीक्षक म्हणून नेमलं. म्हणजे त्यांनी हे सिलेक्ट करायचा हा लोगो. आणि ह्या लोगो म्हणून त्यांनी त्या ह्याच्यामधला हा जो तुम्हाला आता इथे दिसतोय छोट्या प्रमाणात आहे, ह्याचा ते मोठं पण स्टिकर होतं त्याचं, तर ते दिसते ते आपल्याला आपण बनवलेलं आहे. फार त्याच्यामध्ये महाराज मेहनत घेतली त्या कलाकारांनी. आणि जर फर्स्ट प्राइज ज्याला मिळालं त्याचं रॉबर्ट म्हणून नाव आहे आणि जे प्रोफेसरचे सिलेक्शन ते आहेत त्यांचं सुर्वे म्हणून नाव आहे असं. आणि दुसरं अजून एक वेगळं म्हणजे आपण 50व्या वर्षी पण केलं होतं, जे पोस्टाचं ऑफिशियल पोस्टाचं तिकीट असतं ते आपण 50व्या वर्षी बनवले. ह्या वर्षी आपण बनवलंय तर पोस्टाचं ऑफिशियल एक पोस्टाचा जो त्यांचा लोगो आहे तो त्याच्यावर आपण हा लोगो घेतला आपला 60व्या वर्षाचा. आणि तो तुम्ही पोस्टाने ते पोस्ट करू शकता ऑफिशियल असं आपण पोस्ट स्टॅम्प बनवलेला आहे. त्याचं आपण ओपनिंग गणपतीमध्ये करू पहिल्या दिवशी. अशी 5 रुपयाची आहे ती, पण ते फक्त आम्ही घेतलेले आहेत त्या बनवून तेवढ्यात. तुम्ही तिकडे गेलं तर तुम्हाला ते मिळणार नाही त्यांच्याकडे, ती त्यांना त्यांची तुमची पोस्टाची मिळेल ते आमच्याकडनं मिळणार. म्हणजे तुम्हाला आम्ही थोडं पत्रकारांना थोडं देऊ, 2 स्टॅम्प देऊ देतो ते तुम्हाला आठवण राहील म्हणून. इतकं सांगून मी
याच्यानंतर थँक्यू थँक्यू. आझादनगर सार्वजनिक उत्सव समिती गोष्टींचं भान ठेवते. मग तो विमा असो, भक्तांचा विमा, सगळ्यांचा विमा, सुरक्षितता बाबतीत पोलिसांनी दिलेल्या आम्हाला ज्या सूचना आहेत त्या सूचना मगाशी आपल्याला सांगितल्याप्रमाणे अनेक गोष्टीसाठी आम्ही ज्या वेळेला महाराष्ट्रावरती देशावरती संकट येतं, आपल्याला आठवत असेल की मराठवाड्यामध्ये मोठा भूकंप ज्यावेळेला झाला, असा गणेशोत्सवाचा अनंत चतुर्दशीचा आजचा दिवस होता. त्यावेळेला सुद्धा आमच्या मंडळाने जी मिरवणूक आमची नेहमी वाजत गाजत राहिली होते ती आम्ही त्यावेळेला कमी केली. तिथे शांतपणे आम्ही मिरवणूक काढली आणि त्याच वेळेला जी काय मदत करता येईल ती मदत करण्याचा आमच्या सगळ्या मंडळांच्या वेळेला पुढाकार घेतला आणि आमच्याबरोबर आमच्या अंधेरी विभागाच्या सगळ्या मंडळांनी त्यात आम्हाला सहकार्य केलं होतं. अशा अनेक गोष्टीसाठी आम्ही शुभारंभ केलेला आहे. अनेक प्रथा आझादनगर उत्सव समितीच्या या अंधेरीच्या राजाच्या कडनं सुरुवात झाली आहे आणि त्यासंबंधी माहिती देण्यासाठी मी आमचे मंडळाचे खजिनदार, त्याचप्रमाणे या विभागाचे आमचे शाखा प्रमुख सुबोध चिटणीस यांना मी पुढील माहिती देण्याची विनंती करतो. नमस्कार. आझादनगर सार्वजनिक उत्सव समिती, नवसाला पावणारा अंधेरीचा राजा हे आमचं मंडळ आहे आणि ह्या मंडळाने ड्रेस कोड हा एक अतिशय 2012 साली गंभीर विषय होता. सर्व शासनाकडून, पोलिसांकडनं बऱ्याच प्रमाणावर आमच्या मंडळावर दबाव आला होता. आमचे प्रमुख मार्गदर्शक शैलेश फणसे यांनी एक अशी घटना महिलांबाबत घडली होती. त्यामुळे आम्ही मंडळाने निर्णय घेतला की आपण एक ड्रेस कोड लागू करावा आणि 12 वर्षाच्या खालील मुलांसाठी ड्रेस कोड लागू नाही आहे. 12 वर्षावरील जे मुलं अथवा मुली या सर्वांसाठी म्हणजे कॉमन ड्रेस कोड लागू केलेला आहे. असं काही महिलांसाठीच नाही आहे किंवा पुरुषांसाठी नाही आहे, पण हा ड्रेस कोड लागू केला. हाफ पॅन्ट, छोटे स्लीवलेस ब्लाऊज किंवा लहान कपडे परिधान करून आलेल्या आमच्या भक्तांना आम्ही विनंती करतो की तुम्ही दर्शन घ्या, परंतु त्या दर्शनासाठी आम्ही त्या ठिकाणी लुंगी ठेवलेली आहे, शॉल ठेवलेली आहे. त्या शॉल तुम्ही वापरा व त्यानंतर परत मंडळाकडे द्या, जेणेकरून दुसऱ्या पण जे भक्त येतील लहान कपडे घालून त्यांना दर्शन घेता येईल. तर या दर्शनासाठी कोणालाही वंचित ठेवलं जात नाही. कारण की आपण पाहिलं असेल व्हॅटिकन सिटी सारख्या मोठ्या जे आज पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध चर्च आहे त्या ठिकाणी देखील हा ड्रेस कोड लागू आहे. त्याप्रमाणे आम्ही हा 2012 म्हणजे 13 वर्ष हा ड्रेस कोड लागू केलेला आहे. सर्वप्रथम आझादनगर सार्वजनिक उत्सव समिती, नवसाला पावणारा अंधेरीचा राजा येथे हा ड्रेस कोड लागू केला. परंतु आता माझ्या मते जवळजवळ सर्वच मोठ्या मंदिरांमध्ये, अगदी शिर्डी संस्थान असो, सिद्धिविनायक मंदिर असो, अशी सर्व मंदिरांमध्ये महाराष्ट्रात इतर ठिकाणी हा ड्रेस कोड लागू केलेला आहे. आणि या ड्रेस कोडमुळे अनेक ठिकाणी जे काही लोकांना त्रास सहन करावा लागत होता किंवा भांडणं वगैरे होत होती, तर ती सर्व टाळली जातात. हे सर्वांच्या लक्षात आल्यामुळे आता शासनाने देखील माझ्या मते कोणत्याही प्रकारचं अडचण आणली नाही आहे. आणि अशा प्रकारे आमच्या मंडळाने 12 वर्षापूर्वी ही सुरुवात केली आणि आज 12 ते 13 वर्षापूर्वी आणि आज हा ड्रेस कोड संपूर्ण महाराष्ट्रात, हिंदुस्थानामध्ये लागू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आमची जी आता अंधेरीच्या राजाची मूर्तीची स्थापना जी आहे ती 27 ऑगस्टला 2025 रोजी आहे. सकाळी 11:30 वाजता पूजेस प्रारंभ होईल. 12 वाजेपर्यंत पूजा पूर्ण होऊन आरती 12:30 पर्यंत होईल आणि 1:30च्या दरम्यान
सर्व भक्तांसाठी हे मंदिर 24 तास सर्वांसाठी खुले केले जाणार आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी व सर्वांनी या गणेशाचा अंधेरीच्या राजाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा ही मंडळातर्फे विनंती. आझादनगर सार्वजनिक मूर्तीचं एक वैशिष्ट्य आहे. ही जी मूर्ती आहे या मूर्तीचं आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे. ही मूर्ती कायम एकसारखीच असते आणि या मूर्तीचा साचा आम्ही बनवून घेतला आणि त्यामुळे आता ज्या पद्धतीने आमची मूर्ती असते ती मूर्ती कायम तशीच राहील. ती पुढे सुद्धा आमची जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा तीच मूर्ती पुढे वापरतील. त्याचा साचा आम्ही आमच्याकडे ज्या वेळेला मूर्तिकार मूर्ती बनवतात साचा आम्ही पुन्हा आमच्याकडे आणतो. त्यामुळे आमची ही जी मूर्ती आहे या मूर्तीमध्ये आम्ही कोणताही बदलाव करत नाही. आणि आमचं वैशिष्ट्य असणे कसं आहे की आम्ही कोणाची कॉम्पिटिशन करत नाही. म्हणजे गणपतीच्या बाबतीमध्ये आमची कॉम्पिटिशन नसते. आम्ही की बाबा काय आपण ते करतात म्हणून आपणही करावं अशी काही आमची कधी भावना नसते. पण आपण मुंबई शहरासाठी भाविकांना हे काहीतरी वेगळं द्यावं या दृष्टीने आम्ही सगळे प्रयत्न करत असतो. मला वाटतं सगळ्यांचं बोलून झालं आहे आणि आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील या आमच्या मंडळाच्या उत्सवानिमित्त तर आपण विचारू शकतो. कसं आहे की आमच्या मंडळाकडे ही मूर्ती देणगी रूपी देण्यासाठी म्हणून अनेक भक्तांनी आमच्याकडे विचारणा केली आणि त्यामध्ये सामान्य व्यक्तीपासून असामान्य व्यक्ती सुद्धा यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते, मागणी करत होते. पण आम्ही शेवटी निर्णय घेतला की आझादनगरमध्ये राहणारे जे दोन व्यक्ती असतील त्या लोकांची एक यादी काढली आणि चिठ्ठी टाकली आणि याच्यामध्ये 101 वर्ष पर्यंत म्हणजे आज 60वं वर्ष आहे 101 वर्षापर्यंतचं बुकिंग मूर्तीचं झालेलं आहे. तर आपण त्याची नोंद घ्यावी. मंडळ आहे त्यांच्याशी आम्ही 2 महिन्यापूर्वी बैठक घेतली. त्यांना सूचना केल्या की लहान लहान मुलं विसर्जनासाठी त्यांचे जातात वरती आणि मग बोटीवरती ऑफ रोड होतात म्हणजे एका बाजूला जातात. हे सर्व निरीक्षण आम्ही केलं, पोलिसांनी केलं आणि त्यांना सक्त सूचना दिल्या आहेत की यावेळेला बोटीवर जाणाऱ्यांची यादी पोलिसांकडे द्यावी आणि तेवढीच माणसं त्या बोटीवर जाते. आणि ह्याच्या पलीकडे आम्ही जाऊन सांगतो की आमच्या आझादनगर उत्सव समितीच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि त्या सगळ्यांना सांगितलं की वर्सोवामध्ये एकदा मूर्ती पोहोचली आणि मांडवी गल्लीच्या त्या हातीत गेली की त्यांच्या हातात सुपूर्द करून त्यांची विसर्जनाची पूर्ण जबाबदारी त्यांनी घ्यावी आणि आमचा एकही कार्यकर्ता त्या बोटीत जाणार नाही असं यावेळेला आम्ही त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत. खरं म्हणजे आमची खूप इच्छा आहे हे सगळं करण्याची आणि आम्ही करतो सुद्धा. मगाशी बोलताना राहून गेलं की आम्ही गुणवरू समारंभ सुद्धा विद्यार्थ्यांचा करतो. आमच्या वसाहतीमधील मुलांना त्यांच्या गुणांना उत्तेजन मिळावं म्हणून आम्ही त्यांच्या सातत्याने स्पर्धा घेतो. आम्ही जे काही साहित्य आमच्याकडे डोनेशन म्हणून घेतो. आता आमच्याकडे एक तुला आहे त्या तुलामध्ये काही लोक वह्या देतात म्हणजे शालोपयोगी ज्या वस्तू देतात किंवा अजून कपडे देतात त्या वस्तू आम्ही गरिबांना गरीब मुलांकडे आम्ही पोचवतो. जे आदिवासी विभाग आहेत वाडा आणि त्या जवळच्या भागामध्ये
तेथे आम्ही जातो, तिकडे जाऊन आम्ही वाटप करतो, त्यांना काय लागेल ती. आणि हा जो हॉल आहे, हा हॉल आमचं उद्दिष्ट एवढंच होतं की गरिबांना, कारण ते हॉल मिळणं फार मुश्किल झालं. एक छोट्या कुटुंबाला, गरीब कुटुंबांना या ठिकाणी लग्न समारंभ आणि करता यावं म्हणून हा अतिशय कमी किमतीमध्ये आम्ही त्यांना देतो. आणि जर समजा कधी एखादी आता समजा ब्रह्मकुमारी वगैरे अशा ज्या संस्था आहेत त्यांना काही करायचं असेल, काहीतरी योगा असेल, इतर काही गोष्टी असतील, तर त्यांना आम्ही हा हॉल मोफत उपलब्ध करून देतो. त्यामुळे तिथेही सेवा होते आणि एखाद्या कुटुंबाची खरोखरच परिस्थिती गंभीर असते आणि त्याला भाडं परवडत नसेल तर त्यासाठी सुद्धा आम्ही सर्व विचार करतो, निर्णय घेतो आणि त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतो. यंदाचं हिरक महोत्सव आपण चांगलं म्हणालात की त्यासाठी, आणि यावेळेला आम्ही सरकारकडे परवानगी मागितली आहे धर्मादाय आयुक्ताकडे की आम्हाला शिक्षणासाठी वेगळ्या निधी उभं करण्याची परवानगी द्यावी. का होतं की RTचा नियम असा आहे की तुम्ही जेवढे जमा करता ते 85% तुम्ही खर्च करायचे, नाहीतर तुम्हाला टॅक्स भरायला लागेल. त्यावेळेला आम्ही काय करतो, आम्ही त्यांना तीच विनंती करतो की आम्ही पैसे आमच्यासाठी नाही ठेवत आहे. पुढे गणेशोत्सव सातत्याने चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा म्हणून तो आम्ही निधी ठेवतो. जसं आम्ही 50व्या वर्षी आम्ही निर्णय घेतला की 7व्या वर्षासाठी आपण एक निधी जमा करायचा. यंदाच्या वर्षी आम्ही निर्णय घेतला आहे की 75 वर्षासाठी आपण निधी जमा करायचा. तर दिवसेंदिवस वर्गणी हा जो प्रकार हा बंद, आम्ही वर्गणीसाठी सहसा कोणाला जात नाही, कॉलनीमध्ये जातो. तर त्यामुळे ते पैसे राहावे, त्याचं व्याज मिळेल, त्याच्यामध्ये आपला गणेशोत्सव होईल, अशा पद्धतीने आमची एक दूरदृष्टीपणाची आम्ही भूमिका ठेवलेली आहे. म्हणून मी मध्ये मगाशी बोललो की अनेक मंडळं बंद होण्याच्या मार्गावरती आहे आणि जी मदत आता जी 44 कोटी मला वाटतं खर्च करत आहे त्यावेळेला, अकरा चुकीचा असेल तर माझी माहितीप्रमाणे सरकार करत आहे. तर अशा वेळेला छोट्या मंडळांना सुद्धा आपण मदत केली पाहिजे. खर्च खूप वाढला आहे, देखावा असेल, मंडप असेल, खूप इतरही गोष्टी आहेत. आणि भाविक जे आहे ते भाविकांची संख्या वाढते आहे, पण आर्थिक जो भार आहे तो उभारण्याची ताकद मंडळांकडे नाही आहे. तर आमचा विचार आहे, आम्ही तर सरकारकडे महापालिकेकडे मागणी केली होती की आम्हाला एक समोर एक हॉल होता, तो आम्हाला त्या म्हणजे डायलिसिस सारखी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आम्हाला करता येईल आणि म्हणून आम्ही मागणी केली, पण ती मागणी आमची मान्य झाली नाही. पण अशी एखादी जागा जर आम्हाला मिळाली तर नक्की डायलिसिस किंवा मेडिकल लोकांना मदत करण्यासाठी, हल्ली फिजिओथेरपी आणि अशा गोष्टीसाठी हॉल लागतो. तर आम्ही इथे ते देऊ, पण अजून असं जागा मिळाली तर आम्ही योग्य ती किंमत भरून हा मेडिकल संबंधीचा कार्यक्रम द्यायला आमची तयारी आहे. सुरक्षाचा एक विषय होता, प्रशिक्षण हे त्यांना दिलेलं आहे का? ऍक्च्युली आमच्या मंडळामध्ये असं प्रत्येक जण एक डिपार्टमेंट टीम आहे. नागरिक जे आहे ते आमचा एक नागरिक आहे, रहिवासी आहे, तो स्वतः अग्निशमन दलामध्ये आहे. त्यानंतर रिलायन्समध्ये विवेक सावे म्हणून आहेत, त्यांनी फायर फायटिंगचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. तर आमचे जे व्हॉलंटियर आहेत ते गणेशोत्सवाच्या 2-3 दिवस अगोदर आम्ही त्यांना म्हणजे प्रात्यक्षिक देतो की कशा पद्धतीने ते इक्विपमेंट वापरलं गेलं पाहिजे, काय गर्दी झाली तर काय केलं पाहिजे. तर या पद्धतीने 2 दिवस अगोदर आम्ही आमच्या प्रत्येक व्हॉलंटियरला त्याचं प्रशिक्षण दिलं जातं. CPR ट्रेनिंग दिली, पुन्हा CPR ट्रेनिंग पण घेतली जाते. नानावटीमधून टीम येते आणि ते आमच्या म्हणजे जे कार्यकर्ते आहेत, व्हॉलंटियर आहेत, त्यांना CPR ट्रेनिंग पण दिली जाते. फायर मार्शलची पण आपण नियुक्ती केलेली आहे का यामध्ये? फायर मार्शल म्हणजे आम्ही म्हटलं तर आमच्या कॉलनीमध्ये फायर फायटर आहे, तर तो नाही म्हटलं तरी इकडे जातो सुट्टी घेऊन. म्हणजे आम्ही म्हणतो ना की 15 दिवस प्रत्येक जण आज सुट्टी घेऊन ऑफिस असेल तर ऑफिस बंद करून इथे सेवा करतो. सेलिब्रिटी कुठून अपेक्षित आहे? रायगड सेलिब्रिटी एक समीकरण आहे. जो पहला दिन है यहाँ पर ये बार तो बहुत सेलिब्रिटी लाइन अप हुआ है. अभी कम से कम 10-12 सेलिब्रिटी पहला दिन ही आ गए. जैसे अर्चन पूरन सिंह है, परमीत सिंह है और बड़े लिस्ट यहाँ पर है मेरे पास. जो दंगल टीवी है उसका पूरा टेलीकास्ट यहाँ पर दर्शन लेने वाले हैं. तो ये पूरा पहला ही दिन एक बार बॉलीवुड यहाँ पर दिखेगा.
और सब दर्शन करने के लिए आएंगे। और पूरा जो 15 दिन का फेस्टिवल है, जो डायमंड जुबली ईयर, उसका पूरा आनंद जरूर से हम लेंगे, क्योंकि पूरा आप देखेंगे अंधेरी का राजा का परिसर पर स्पेशल लाइटिंग पूरा 60वां साल का हिसाब से डाला हुआ है। और ये लाइटिंग पूरा मुंबई में एक मशहूर विषय होगा चर्चा के लिए। और प्रश्न है तुमचा? नाही। आपण इंदोरीला पत्रिका दिली त्याचा राजसेवा आपण देणार आहोत। नक्कीच आम्ही राजसाहेबांना सुद्धा पत्रिका पाठवलेली आहे आणि तुम्हाला सांगतो की यावेळेला आम्हाला मंडळाला शुभेच्छा देताना आपण बघितलं असेल की आदेश बांदेकरांनी स्वतः बल्लाळेश्वरला जाऊन तिकडनं आमच्या मंडळाला शुभेच्छा दिल्या। तशाच प्रियांका चोप्रांनी सुद्धा US मधनं आम्हाला शुभेच्छा पाठवल्या। पाहिजे मी इथे तुम्हाला दाखवू शकतो। परत दाखवतो पहिल्या करतो। तसंच आदेश बांदेकरांचं आपण बघितलं की नाही मला माहित नाही। ठीक आहे, पण तुम्हाला आदेश बांदेकरांची कोण मिळालं? हे सगळं जे आहे हे आम्ही आणि स्वतःहून देतात, आम्हाला स्वतःहून फोन करतात, ते येतात। जसे आता जॉय मुखर्जींच्या मिसेस आहेत त्यांनी मला आज फोन केला होता, तेव्हा मला सुद्धा यायचं आहे आणि मग ते नाव सांगितलं नाही कोणाला घेऊन यायचं आहे, पण त्यासुद्धा सेलिब्रिटीज लोकांना घेऊन येणार आहे। तर असं एक भक्तांमध्ये आणि आमच्याकडे एक वैशिष्ट्य असं आहे, सेलिब्रिटी असो तो सामान्य गणेश भक्त असो, प्रत्येकाला आम्ही मूर्तीच्या चरण स्पर्श आम्ही करून देतो आणि प्रत्येक कार्यकर्त्याला आमचे इन्स्ट्रक्शन आहे, अजिबात धक्काबुक्की करायची नाही, मूर्तीचं संरक्षण फक्त करा, पण त्याच्यावर पडणार नाही हे बघा, बाकी कोणाला एकालाही धक्का लागता कामा नये। आणि जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे 40 CCTV आमचे त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत। आम्ही स्वतः सुद्धा 24 तास त्याच्यावरती लक्ष ठेवून असतो। आमच्या प्रत्येकांचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्या मोबाईलमध्ये ते सगळं CCTVचं ते शूटिंग आहे, ते आम्हाला दिसत असतं। कुठून ना कुठे कोण ना कोणतरी बघतं की कोण जर गैरप्रकार करत असेल तर अशा लोकांना आम्ही लगेच बाहेर करतो। परंतु आता मुलं जी आमच्याकडची आहेत, ते कार्यकर्ते जे आमच्या बरोबर आहेत ते आता ट्रेन झाले, त्यांना माहिती आहे की आपले सिनियर आपल्याकडे बघतायत आणि त्यामुळे ते सुद्धा वागणूक तशी करतात। आणि त्यामुळेच आम्हाला आंबोली पोलीस स्टेशन असेल किंवा इतर कोणतेही पोलीस जे डिपार्टमेंट आहे ते आम्हाला सातत्याने एक शिस्तप्रिय आणि एक चांगला गणेश उत्सव तुम्ही साजरा करता म्हणून आम्हाला बक्षीस मिळत असतं। तुम्ही या ट्रॉफी आम्ही इथे लावणार होतो, ट्रॉफ्या खाली आहेत, परंतु तसं जसं बाहेरचं मिळतं तसंच आम्हाला पोलीस डिपार्टमेंटचं आणि त्याचं आम्हाला अतिशय कौतुक आहे की डिसिप्लिन म्हणून जे मंडळाला आम्हाला जे हे पारितोषिक मिळतं त्याचं सगळं आलं।